Here we are going to start the next part of the lesson 1. Lesson 1 चा आधीचा पार्ट आपण बघितलाय. तर आपल्याला आता ते 3 किंगडम स्टडी करायचे आहेत. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाय. आता फॉर द किंगडम मोनेरा, व्हॉट डज किंगडम मोनेरा इन्क्लूड? किंगडम मोनेरा मध्ये सगळे कोणते ऑर्गॅनिझम येतात? So kingdom monera include all the organism which are unicellular म्हणजे एका सेलने बनलेले, ऑटोट्रॉपिक और मे बी हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न बनवतील किंवा हेट्रोट्रॉपिक जे स्वतःचं अन्न नाही बनवू शकत. अँड दीज सेल्स आर ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर बट दीज सेल्स आर प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मीन्स सेल इज व्हेरी लेस डेव्हलप. देर आर नो सेल ऑर्गॅनेल्स. दुसरी सेल ऑर्गॅनेलमध्ये सेलमध्ये दुसरे सेल ऑर्गॅनेल असे काही नाही आहेत. खूप साधीशी सेल आहे, तिला आपण काय म्हणणार आहे? प्रोकॅरियोटिक सेल. सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंगडम मोनेरा? युनिसेल्युलर, ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक, अँड इट इज प्रोकॅरियोटिक सेल. ओके. आता किंगडम मोनेरा इन्क्लूड्स व्हरियस टाईप ऑफ बॅक्टेरिया. एक्झाम्पल काय त्याचं? बॅक्टेरिया. खूप टाईप्सचे बॅक्टेरिया असतात. आणि एक असतं ब्लू ग्रीन अल्गी. दुसरं एक्झाम्पल आहे ब्लू ग्रीन अल्गी, त्याला सायनोबॅक्टेरिया असं पण म्हणतात. दीज आर इन्क्लुडेड इन दी किंगडम मोनेरा. सो दीज बॅक्टेरिया विच आर इन्क्लुडेड इन मोनेरा आर ऑफ व्हरियस शेप. वेगवेगळ्या शेपचे असतात. रॉड शेप, डिस्क शेप, सर्क्युलर इन शेप, असे खूप सारे असतात. तर एक एक्झाम्पल आहे लॅक्टोबॅसिलाय. एक्झाम्पल ऑफ मोनेरा इज लॅक्टोबॅसिलाय. So where these lactobacilli is present, okay, it is present in the buttermilk. म्हणजे आपण ताक घेतलं आणि ताकाचा एक थेंब आपण जर मायक्रोस्कोप खाली बघितला तर आपल्याला खूप सारे बॅक्टेरिया दिसतात त्याच्यामध्ये. दीज बॅक्टेरिया आर नथिंग बट लॅक्टोबॅसिलाय विच कॅन बी ऑब्झर्व्ड अंडर दी मायक्रोस्कोप. नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, मायक्रोस्कोप खाली बघितलं तर लॅक्टोबॅसिलाय दिसतात. थोडेसे रॉडच्या शेपचे असतात. मग हे बटर मिल्कमध्ये प्रेझेंट असतात. असे खूप सारे बॅक्टेरिया दे आर प्रेझेंट इन दिस वर्ल्ड. ओके. सो देर आर मेनी बॅक्टेरिया. सम आर डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया, सो दे आर ऑफ अ व्हरियस शेप. ओके. सो हियर वन बॅक्टेरिया इज गिवन, विब्रियो कॉलरी. So it causes the cholera in human being. Okay. So different bacteria are given here. Salmonella typhi, it causes the typhoid. याच्यामुळे आपल्याला टायफॉइड होतो, याच्यामुळे आपल्याला कॉलरा होतो. So these are the disease causing bacteria. Some are useful also. So that is about the kingdom monera. Now second we have kingdom protista. तर प्रोटिस्टाचं एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचं नेहमी अमिबा अँड पॅरमेशियम. डायग्राम काढायला येते आपल्याला. सो इफ वी टेक दी पॉन्ड वॉटर म्हणजे आपण एक पाणी घेतलं तलावातलं, नदीतलं, कुठलं तरी आणि ते एक त्याचा ड्रॉप आपण जर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला तर आपल्याला काय दिसतो? अमिबा दिसतो. इरेग्युलर इन शेप्ड. पोल्युटेड वॉटरमध्ये जनरली अमिबा आपल्याला सापडतो. इट इज इरेग्युलर इन शेप्ड. ओके. अँड इट इज ऑल्सो युनिसेल्युलर. बट व्हॉट इज द डिफरन्स? धिस सेल इज वेल डेव्हलप्ड. यांची पण एकच सेल आहे, पण ती वेल डेव्हलप सेल आहे, तिला सगळे ऑर्गॅनेल्स आहे. सो दिस किंगडम प्रोटिस्टा कंटेन दी ऑर्गॅनिझम लाईक अमिबा अँड पॅरमेशियम. सो इफ वी वॉन्ट टू स्टडी दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी प्रोटिस्टा, जसे मोनेराचे कॅरेक्टर स्टडी केले तसे आता आपल्याला कोणाचे कॅरेक्टर स्टडी करायचे? प्रोटिस्टाचे. So these protista are the organism which are again single celled. Single celled म्हणजे एकच सेल आहे. But they have well defined nucleus and nuclear membrane. म्हणजे एक सेल आहे, त्या सेलच्या आत न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसच्या वरती आवरण आहे, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या अमिबाला जर इकडून तिकडं जायचे, मूव्ह करायचे, लोकोमोशन म्हणजे मूव्ह करायचे, तर त्याला काय असतात? हे असे छोटे छोटे पायासारखे स्ट्रक्चर तो बनवू शकतो. त्याला म्हणतात सुडोपोडिया. सुडोचा अर्थ असतो फॉल्स, पोडिया म्हणजे लेग्स. सो अमिबा हॅव सुडोपोडिया फॉर दी लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होण्यासाठी इट हॅज सुडोपोडिया. और इट हॅज सम ऑर्गॅनिझम हॅज सिलिया लाईक स्ट्रक्चर. हा जर पॅरामेशियम घेतला तर याच्यावर छोटे छोटे केस आहे फॉर दी लोकोमोशन, त्याला काय म्हणतात? सिलिया. ओके. हिअर अँड दिस इफ यू ऑब्झर्व दिस युग्लिना, हा युग्लिना आहे. या युग्लिनाला असा एक केसासारखा भाग आहे, याला म्हणतात फ्लॅजेलम. एक असला का फ्लॅजेलम, खूप असले का फ्लॅजेला. सो दिस फ्लॅजेला इज द लोकोमोटरी ऑर्गन ऑफ युग्लिना.
अमिबा हॅव सुडोपोडिया, पॅरमेशियम हॅव सिलिया. कशासाठी? लोकोमोशनसाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. नाव सम ऑफ द ऑर्गॅनिझम, यातले काही ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक आहे, काही हिट्रोट्रॉपिक आहे. ओके, सम आर दी ऑटोट्रॉपिक, सम आर दी हिट्रोट्रॉपिक. युगलीला जर आपण घेतला तर हा ऑटोट्रॉपिक आहे, आणि अमिबा पॅरमेशियम घेतले तर हे काय? हिट्रोट्रॉपिक आहे. वॉलवॉक्स जर घेतला हा पण ऑटोट्रॉपिक आहे. दीज टू आर ऑटोट्रॉपिक. का? कारण त्यांच्यामध्ये काय? क्लोरोफिल पिगमेंट. सो दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड, सो दे आर हिट्रोट्रॉपिक. सो दिस इज फर्स्ट इज मोनेरा प्रोटिस्टा, थर्ड इज फंगाय. फंगाय म्हणजे बुरशी, फंगस. मग हे फंगस आपल्याला इथे एक डायग्राम दिलेली खूप वेळा विचारतात. फंगाय हे म्युकर नावाच्या फंगायचे डायग्राम आहे. मग हे फंगस कुठं आढळतं? जिथं कुजलेले पदार्थ असतात ना, डेड अँड डिकेइंग मॅटरवर हे सगळं आपल्याला काय सापडतं? फंगस सापडतं. म्हणजे आपण एखादा ब्रेडचा तुकडा असेल, चपातीचा तुकडा असेल, आणि 4-5 दिवस तो तसाच राहिला, देन वी कॅन सी स्मॉल स्मॉल व्हाईटिश कलर और ब्लॅकिश कलर स्पॉट ऑन इट. त्याच्यावर आपल्याला छोटे छोटे पांढऱ्या काळ्या रंगाचे स्पॉट दिसतात. इफ यू ऑब्झर्व इट अंडर दी मायक्रोस्कोप, आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला काय दिसतं? हे असं स्ट्रक्चर दिसतं. दॅट इज नथिंग बट ब्रेड मोल्ड. त्याला आपण म्युकर म्हणू किंवा ब्रेड मोल्ड असं पण म्हणतात. त्या फंगसला वेगवेगळे फंगस असतात, त्या फंगसला आपण ब्रेड मोल्ड असं म्हणू. मग आता हा जर फंगस आपण बघितला, एक कॉमन फंगस जर बघितला म्युकर नावाचा, तर ह्या फंगसला असे खाली मुळांसारखा भाग आहे. हे काय प्लांट नाही आहे, but it has the root-like structure here. That root-like structure is called as the rhizoid. याला rhizoid म्हणतात. With the help of this rhizoid, this fungus attach with the food. जे काही ब्रेड असेल तर ब्रेडला अटॅच करण्यासाठी हे काय? रायझॉइड आहे. अँड हे जे असं एक पॅरलल स्ट्रक्चर दिसते याला हायफी म्हणतात. ही जी दांडे याला स्पोरॅन्जिओफोर असं म्हणतात. हे स्पोरॅन्जियम आहे. आतमध्ये छोटे 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 कणासारखे भाग असतात, फंगस असतो, त्याला स्पोर्स असं म्हणतात. व्हेन दी स्पोरॅन्जियम बस्ट, हे फुटतं नंतर, त्यातनं हे स्पोर्स बाहेर येतात आणि दी स्पोर्स सेटल्स ऑन दी फूड अँड न्यू फंगस इज ग्रोन. ओके, so this is the one common fungus called as the mucor or the bread mold. So it included under the kingdom fungi. Where does it grow? It grow on the dead and decaying matter. So what are the characteristics of fungus? Now see characteristics of the fungi kingdom. They are non-green, eukaryotic, heterotrophic. Non-green का? कारण त्यांच्यात क्लोरोफिल पिगमेंट नाही. Eukaryotic means their single cell is well developed. Heterotrophic means they cannot prepare their own food. Okay, they are saprotroph. Saprotroph कोणाला म्हणतात? सॅप्रोट्रॉपिक किंवा सॅप्रोफायटिक, म्हणजे जे डेड आणि डिकेइंग मॅटरवर वाढतात त्यांना सॅप्रोफायटिक म्हणतात. डेड अँड डिकेइंग मॅटरमधून ते आपलं फूड तयार करतात. सो दे आर सॅप्रोफायटिक. दे फीड अपॉन द डिकेइंग मॅटर. ओके, आता ह्यांना सेल वॉल आहे. प्लांटच्या सेलला सेल वॉल आहे आणि फंगायला पण सेल वॉल आहे. ॲनिमल सेल डज नॉट हॅव एनी सेल वॉल. फंगाय सेल हॅज सेल वॉल. दिस सेल वॉल इज मेड अप ऑफ अ सबस्टन्स कॉल्ड ॲज द कायटीन. यांची जी सेल वॉल आहे ती एका सबस्टन्सपासनं, एक टाईपच्या शुगरपासनं बनलेली असते. शुगर म्हणजे आपण खातो ती शुगर नाही, तिला आपण म्हणतो शुगर. अशा खूप टाईपच्या शुगर असतात, आपल्या बॉडीमध्ये पण असतात. ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, lactose. There are many types of sugar. So there is a one sugar, complex sugar called as the chitin. So the cell wall of the fungus is made up of the chitin. Plant ची जर cell wall आपण बघितली तर that is made up of the cellulose. Animal cell does not have any cell wall. Okay, now these all the most of the fungus have thread like structure. त्यांचं most of the fungus ला काय असतं? असे खाली thread like structure असतं. Okay, and the cell has the nucleus and cytoplasm. So many examples are there. So baker's yeast, आपण जे मार्केटमधून ब्रेड, पाव, केक, जे स्पॉन्जी फूड मटेरियल बघतो अवेलेबल फूड स्टफ, त्याचे फुगलेले स्पॉन्जी का असतात? त्यात ईस्ट टाकलेलं असतं, म्हणून तर त्याला काय म्हणतात? बेकर्स ईस्ट. ॲस्परजिलस, ओके, इट इज प्रेझेंट ऑन द कॉर्न. पेनिसिलियम, ओके, मशरूम, ब्रेड मोल्ड. देर आर मेनी एक्झाम्पल्स. ओके, so that is about the what the third kingdom, that is the what fungi. Now here we are given one chart. आता आपण हे स्टडी केले, आता आपल्याला स्टडी करायचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपण 3 किंगडम स्टडी केले, आता आपल्याला स्टडी करायचे मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. सम ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम आर व्हेरी युजफुल.
and some microorganisms are harmful because they causes the diseases and some cures diseases. काहींमुळे आपल्याला आजार होतात तर काही मायक्रोऑर्गॅनिझममुळे आपले आजार बरे होतात. मग these microorganisms are divided into two groups. मायक्रोऑर्गॅनिझमचे दोन ग्रुप आहेत, एक आहे प्रोकॅरियोटिक, एक आहे युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये काय इन्क्लुडेड आहे ती बॅक्टेरिया, मेनी बॅक्टेरिया, ओके, अँड बॅक्टेरिया बट दे आर युनिसेल्युलर. आणि युकॅरियोटिक मध्ये कोणते मायक्रोऑर्गॅनिझम्स येतात, प्रोटिस्टा, फंगाय अँड अल्गी. युकॅरियोटिक बॅक्टेरिया किंवा युकॅरियोटिक मायक्रोऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल कोण आहेत तर प्रोटिस्टा गटातले काही, फंगाय गटातले काही, अल्गी गटातले काही, हे सगळे मायक्रोऑर्गॅनिझम आपल्याला स्टडी करायचे. आता मायक्रोऑर्गॅनिझम्स आर व्हेरी व्हेरी स्मॉल, दे कॅनॉट सीन विथ दी नेकेड आईज, नुसत्या डोळ्याने दिसत नाही. वी हॅव टू ऑब्झर्व देम अंडर दी मायक्रोस्कोप. मग त्यांची साईज काय असते, दी साईज ऑफ दी मायक्रो ऑर्गॅनिझम इज मेजर्ड इन दी मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे बघा हे साईन आहे इथं यू सारखं, याला म्हणतात मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. म्हणजे 1 मीटरचे तुम्ही 1 मीटरचे तुम्ही साधारणपणे 10 लाख भाग केले तर तो जो एक भाग होईल, किती छोटा भाग होईल, तो भाग म्हणजे काय झाला मायक्रोमीटर. आणि त्या मायक्रोमीटरमध्ये आपण काय मोजतो, साईज ऑफ दी मायक्रो ऑर्गॅनिझम इज मेजर्ड इन दी मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. अजून एक असतं नॅनोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. मग आता आपल्याला हे बॅक्टेरिया स्टडी करायचे किंवा आपल्याला प्रोटिस्टामधले काही मायक्रो ऑर्गॅनिझम स्टडी करायचे, हाऊ दे आर युजफुल, हाऊ दे आर हार्मफुल, हाऊ दे कॉजेस द डिसीजेस. Okay, so first type of the microorganism that we have to study, that is the bacteria. Okay, so bacteria are included under the prokaryotic bacteria. ते prokaryotic म्हणजे सिंगल सेल आणि लेस डेव्हलप्ड आहे. सो दिस डायग्राम ऑलवेज कम. हे डायग्राम येते आपल्याला बॅक्टेरियाच्या आकृती काढा. तर त्याला काही नावं नाहीत, असे मधल्या पार्टला काही नावं नाही, नुसते त्याच्या शेपवरून नाव आहेत. ओके, सो हिअर असं सर्क्युलर दाखवलं त्याला कॉकस म्हटलंय. इथं जो दाखवलाय असा थोडा याला कॉकोबॅसिलस म्हटलंय, हे बॅसिलस. ओके, हा विब्रिओ. ओके, कॉमा शेप्ट असतो. हा असा थोडासा स्पायरल शेपमध्ये असतो, त्याला स्पायरिलियम असं म्हणतात. सो दीज आर दी व्हेरियस नेम्स ऑफ दी बॅक्टेरिया अकॉर्डिंग टू देअर शेप. त्या शेपनुसार ही त्यांची नावं दिलेली आहेत. तर आता बॅक्टेरियाची जी साईज आहे, ओके, साईज ऑफ दी मायक्रो ऑर्गॅनिझम इज मेजर्ड इन मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. आता बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचे. दे आर युनिसेल्युलर, सगळे बॅक्टेरिया युनिसेल्युलर आहेत. अँड दे आर इंडिपेंडंट और पॅरासायटिक. इंडिपेंडंट म्हणजे ते त्यांचे सेपरेट जगतात, किंवा पॅरासायटिक म्हणजे ते दुसऱ्यांच्या बॉडीवर जगतात. जे दुसऱ्यांच्या बॉडीवर जगतात ना, दुसऱ्यांच्या बॉडीतनं फूड मिळवतात, त्यांना पॅरासाइट्स म्हणतात. ओके, सो सम ऑफ द बॅक्टेरिया आर इंडिपेंडंट म्हणजे त्यांना कोणाची गरज नाही जगण्यासाठी दुसऱ्याच्या बॉडीची. ओके, सो दे आर इंडिपेंडंट. बट सम आर पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्यांच्या बॉडीवर जगतात. मग ज्यांच्या बॉडीवर जगतात त्यांना होस्ट असं म्हणतात. सो सम आर इंडिपेंडंट, सम आर पॅरासायटिक. ओके, अँड सम मोस्ट ऑफ द टाइम बॅक्टेरिया लिव्ह इन दी कॉलनीज. असे एकटे एकटे नाही राहत, जास्ती करून ते काय करतात, ग्रुपने राहतात, म्हणून त्याला काय म्हणतात, त्यांची कॉलनी असते. आता काय ते कसे आहेत, प्रोकॅरियोटिक, सिंगल सेल्ड, प्रोकॅरियोटिक. ओके, अँड दे हॅव सेल वॉल. त्यांना सुद्धा सेल वॉल असते. बट दे डू नॉट हॅव न्यूक्लियस और दे डू नॉट हॅव सेल ऑर्गॅनेल. इथं जर बघितलं तर आतमध्ये असे दुसरे सेल ऑर्गॅनेल, न्यूक्लियस असं काही दिसत नाही, फक्त आउटर लाईन आहे, त्याला आपण काय म्हणणार, सेल वॉल. ओके, अँड इफ वन बॅक्टेरिया इज डिवायडेड इंटू 2 बॅक्टेरिया. एका बॅक्टेरियापासून दुसरा बॅक्टेरिया कसा तयार होतो, तर एका बॅक्टेरियाच्या बरोबर मधून 2 भाग होतात, त्याला बायनरी फ्युजन म्हणतात. ते टॉपिक तुम्हाला पुढे 10th स्टँडर्डला आहे. बायनरी फ्युजन म्हणजे काय असतं ते. बायनरी म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं, 1 बॅक्टेरिया गेट डिवायडेड इंटू 2 बॅक्टेरिया. ओके, दॅट इज दी बायनरी फ्युजन. ओके, अँड बॅक्टेरिया ग्रो व्हेरी वायगरसली अँड दे कॅन डबल दी नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे बॅक्टेरियाला जर चांगलं पोषक वातावरण असेल तर ते खूप फास्ट ग्रो होतात. अँड ओनली इन 20 मिनिट्स दे गेट डबल. म्हणजे 10 बॅक्टेरिया असतील तर 10चे 20 व्हायला किती मिनिटं लागतात, 20 मिनिटं लागतात. किंवा आपल्याकडे 50,000 बॅक्टेरिया असतील, दे गेट डबल इंटू 1 lakh जस्ट इन दी 20 मिनिट्स. सो देअर रेट ऑफ ग्रोथ इज व्हेरी फास्ट.
What is your today's homework? That you have to draw the amoeba. Okay, then you have to draw the paramecium. आता इथे नावं नाही आहेत, पण असं जसं आहे तसं तुम्ही काढा आता. Amoeba, paramecium. Then you have to draw this bread mold or fungus. हा एक ड्रॉ करायचा आहे. Then next 1, 2, 3 diagrams. And next homework that you have to draw this chart, okay, in your notebook, and this diagram of the bacteria. So you have to draw the 4 diagram: amoeba, paramecium, then fungi, then these bacteria, and you have to draw this diagram. Okay, bye bye.